नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनलवर। आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत। पुणे पोलिसांनी भोरमधून दत्तात्रय गाडेच्या मैत्रिणीला बोलावलं। नराधमाची खडानखडा माहिती बाहेर आली आहे, पण ही माहिती नेमकं काय आहे हे सविस्तररित्या जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। पुण्यातील स्वारगेट एसटी आगारात एका 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार करणारा नराधम दत्तात्रय गाडे याचा पुणे पोलिसांकडून सध्या कसून शोध घेतला जात आहे। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने तपासाची सूत्रे हातात घेतली आहेत। कालपर्यंत पुणे पोलिसांची 8 पथके दत्तात्रय गाडे याचा शोध घेत होती, मात्र आता या पथकांची संख्या 13 पर्यंत वाढवण्यात आली आहे। दत्तात्रय गाडे लपण्यासाठी कुठे जाऊ शकतो या सर्व शक्यता विचारात घेऊन पुणे पोलिसांची ही पथके चारही बाजूंना रवाना करण्यात आली आहे। गुन्हे शाखेने बुधवारी दत्तात्रय गाडे याच्या मित्रमैत्रिणींची चौकशी केली। गाडे याच्या एका मैत्रिणीला भोरवरून चौकशीसाठी पुण्यात आणण्यात आले, त्यावेळी तिने पोलिसांना धक्कादायक माहिती दिली। दत्तात्रय गाडे मला सारखे फोन करायचा आणि मेसेज करायचा। या दोघांची आणखी एक मैत्रीण होती, तिच्याशी पॅचअप करून दे किंवा तिची भेट घालून दे असा दत्तात्रय गाडेने माझ्याकडे हट्ट केला होता। तो यासाठी मला सतत फोन करून त्रास द्यायचा असे या गाडेच्या मैत्रिणीने सांगितले। त्यामुळे दत्तात्रय गाडेने महिलेवर अत्याचार केल्याची ही पहिलीच घटना नसावी। यापूर्वीही त्याने महिलांना त्रास दिलेला असावा असा संशय पोलिसांना आहे। त्या दृष्टीने पोलीस आता तपास करत आहेत। गुन्हे शाखेने बुधवारी रात्रीपर्यंत दत्तात्रय गाडे याच्या 10 मित्रमैत्रिणींची चौकशी केली। या सगळ्यांकडून दत्तात्रय गाडे याच्याबद्दल खडानखडा माहिती पोलिसांनी काढून घेतली। दत्तात्रय गाडे हा मूळचा शिरूरचा होता। पोलिसांनी शिरूरमधील त्याच्या घरी बंदोबस्त लावला आहे। याशिवाय दत्तात्रय गाडे याच्या आईवडिलांना आणि भावाला पोलिसांनी चौकशीसाठी पुण्यात बोलावून घेतले आहे। त्यामुळे आता दत्तात्रय गाडे पोलिसांच्या ताब्यात कधी सापडणार याकडेच सगळ्यांचे लक्ष लागले आहे। दत्तात्रय गाडे याने मंगळवारी पहाटे स्वारगेट डेपोच्या आवारात उभ्या असणाऱ्या तरुणीला भुलवून एका शिवशाही बसमध्ये नेले होते। ही तरुणी बसमध्ये चढल्यानंतर दत्तात्रय गाडे याने दार बंद करून घेतले आणि तिच्यावर अत्याचार केले होते। दत्तात्रय गाडे याने एक वेळा नव्हे तर 2 वेळा तरुणीवर बलात्कार केला। ससून रुग्णालयाने पुणे पोलिसांना सुपूर्द केलेल्या तरुणीच्या वैद्यकीय तपासणी अहवालातून ही बाब स्पष्ट झाली आहे। पीडित तरुणी ही पुण्यात परिचारिका म्हणून काम करत होती। ती मंगळवारी फलटणमधील आपल्या गावी जाण्यासाठी निघाली होती। या 26 वर्षाच्या तरुणीवर झालेल्या अत्याचारामुळे पुण्यासह राज्यभरात संतप्त पडसाद उमटत आहे। तर या घटनेबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे देखील कमेंटद्वारे कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करून शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा। पुन्हा भेटूया नवीन ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत सतर्क रहा आणि काळजी घ्या। धन्यवाद।